ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळू देणार नाही अशी कठोर भूमिका घेतलेल्या छगन भुजबळ यांनी सरकार मराठा समाजाला वेगळं आरक्षण देत असल्याचं समाधान व्यक्त केलंय। नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधत असताना भुजबळ यांनी मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिल्यात। यामध्ये अजून 15 दिवस गेले असते तर राज्यातील जातीनिहाय जनगणना झाली असती असं मत त्यांनी व्यक्त केलंय। शुक्र समितीने अहवाल सादर केला, पण त्या अहवालात काय आहे याबाबत माहिती नाही। आरक्षण याआधी देखील देण्याचे प्रयत्न झाले, मात्र तरीही आरक्षण कोर्टात टिकलं नाही। ओबीसी मधून आरक्षण नका देऊ, काही ठिकाणी खोटे दाखले देण्यात येत आहेत। जबरदस्तीने केलेली कुणबी नव्याने देणाऱ्या आरक्षणामध्ये टाका, ही माझी मागणी आहे असं छगन भुजबळ म्हणाले। असं आहे की अनेक ठिकाणी तर टिकलं। हे जे दक्षिण भारतामध्ये अनेक प्रांतांनी ते दिलं, 73% दिलं। त्यांचं टिकू शकतं, तुमचं का नाही टिकू शकत? ते टिकावं म्हणून तर तुम्ही एवढे 3-3, 4-4 न्यायमूर्ती तिथे काम करतायत ना। ते 4-4 न्यायमूर्ती काम करतायत ते याच्यासाठी नाही की मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्यावं म्हणून। ते काम करतायत, त्यांची बुद्धिमत्ता वापरतात असं आम्ही समजतो। ते त्यांची बुद्धिमत्ता वापरतात, ते त्यांना वेगळं आरक्षण देण्याच्या संदर्भात त्यांनी ती बुद्धिमत्ता वापरावी। ओबीसी नेते म्हणून आपण आव्हान देणार आहात असं आज ते म्हणजे जोपर्यंत मी ते वाचत नाही पूर्णपणे तोपर्यंत मी ते सांगू शकणार नाही। पण मराठा समाजाला जे आहे आरक्षण द्यायला, माझा वेगळं आरक्षण द्यायला, वेगळं आरक्षण द्यायला, वेगळं आरक्षण द्यायला माझा विरोध नाही। ओबीसीमध्ये घुसणारे मराठे कृपया तिकडे द्या। दरम्यान काही अधिकाऱ्यांनी प्रेशर येत असल्याने राजीनामा दिला असल्याचं बोललं जात आहे, तर ज्यांना समितीतून काढून टाकलं त्यांना का काढलं असा देखील प्रश्न आता उपस्थित झालाय। त्याचबरोबर वेगळं आरक्षण देणार असाल तर कुणबी दाखला कशासाठी पाहिजे असा प्रश्न देखील भुजबळ यांनी उपस्थित केलाय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी।